ले झड़े हो ले झड़े हो स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्या VPN ची गरज लागणार आहे। तर प्ले स्टोर आपल्याला सिक्युअर VPN किंवा टर्बो VPN अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर तो अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲड येणार आहे, 1 करोड आपल्याला स्किप करायचे। स्किप केल्यानंतर सिंपली तुम्हाला खाली इथं कनेक्ट बटन क्लिक करून सिंपली हा VPN आहे तो कनेक्ट करायचा आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला इंटरफेस ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे आणि मटेरियलमधले फोटो सेक्शनमध्ये फोटो PNG ब्लॅक PNG दिलेले आहे आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ जो दिलेला आहे त्यामध्ये सॉन्ग प्लस बीट तुम्हाला दिलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड केलेला व्हिडिओ तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता जिथं पहिला बीट पडणार आहे तिथं तुम्हाला इथं ग्लो होताना दिसून येणार आहे। तर पहिल्या बीटच्या आधी तुम्हाला इथं ग्लो होताना दिसून येणार आहे, तिथं पहिला बीट मार्क करायचा आहे। मार्क करण्यासाठी ती लेअर सिलेक्ट करून स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर अशाच प्रकारे काय करायचं आपल्याला बघू शकता, जिथं जिथं ग्लो होतोय तिथं आपल्याला मार्क आहे तो करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बघू शकता इझी वेमध्ये इथं आपण हे जो आपला जो हे आहे बीटमार्क आहे ते इझी वेमध्ये इथं आपण क्रिएट करणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे जिथं जिथं बीट मार्क होतोय आणि जिथं जिथं ग्लो होतोय तर सिम्पली इथं काय करायचं आपल्याला अशा प्रकारे बीट मार्क करत घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं फक्त कमी साईजचा बीट असल्यामुळे इथं थोडंसं तुम्हाला इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून सिम्पली इथं तुम्हाला बीट करायला लागणार आहे। तर अशा प्रकारे बघू शकता फक्त इझी वेमध्ये तुम्ही इथं बीट करू शकता। तर 11व्या बीटला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। तर इझी वेमध्ये बीट झाल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं आपलं बीट झालेलं आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, तर आपण बीट केलंय त्याचे वेगवेगळे भाग झालेत। आता प्रत्येक भागात आपला इमेज कसा ॲड करायचा त्यासाठी तो भाग सिलेक्ट करून ते ऑप्शन स्क्रोल करायचे। आता ऑप्शन स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल। त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। आता तुमचा इमेज ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे काय करायचं, प्रत्येक लेअर आपण बीटमार्क केल्यामुळे तर वेगवेगळी झालेली आहे। तर त्या प्रत्येक लेअरला अशाच प्रकारे काय करायचं आहे, त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुमचा फक्त इमेज काय करायचं आहे तर रिप्लेस करून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला वेगळं काही करता येणार नाही, म्हणजे तुम्ही सिम्पली जिथं बीटमार्क करताय तिथं तुमचा इमेज आहे तो अशा प्रकारे येऊन जाणार आहे। तर बघू शकता मी अशा प्रकारे रिप्लेस करून इमेज माझा ॲड करतोय, तुम्ही अशाच प्रकारे इथं रिप्लेस करून तुमचा इमेज ॲड करून घ्या। बघू शकता अशा प्रकारे। तर अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज ॲड केलेलं आहे, रिप्लेस केलेलं आहे। त्यानंतर बॅक निघून ॲड ऑडिओ ऑप्शन क्लिक करून सिम्पली इथं साऊंडवर क्लिक करायचं आहे। साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये येऊन इथं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियलमधील जो व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं सॉन्गही आहे, तर तोच व्हिडिओ काय करायचे सिलेक्ट करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पहिल्या नंबरला ते सॉन्ग येऊन जाणार आहे। ते सिम्पली फक्त काय करायचं ॲड करून घ्यायचं आहे। आता बघू शकता सॉन्ग आणि इमेज ॲड झालेले आहेत। आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तो इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला पेंडुलम 1 हा जो इफेक्ट दिसून येईल तो सिम्पली अप्लाय पहिला करून घ्यायचा आहे। त्यानंतर सेकंड नंबरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि तो पेंडुलम 2 हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे। त्यानंतर थर्ड नंबरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे, पेंडुलम 1
हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं अशा प्रकारे 4थ्या नंबरला इथे आपल्याला पेंडुलम 4 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा युनिक असा कॉम्बिनेशन म्हणजे 4 नंबरला पेंडुलम 2 आणि 5th नंबरला काय करायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला लेआउट म्हणून एक इफेक्ट अशा प्रकारे मिळून जाईल. तो सिम्पली अप्लाय करून या इमेज लेअरला सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करायचे आहेत. ऑप्शन स्क्रोल करायला गेल्यानंतर इथं ॲडजस्टमेंट आहे, त्या ॲडजस्टमेंटमध्ये सर्क्युलेशन आहे ते -100 किंवा -50 करू शकता. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता इथूनपासून आपण 5 इमेज लेअर पूर्ण केलेले आहेत. तर 5 इमेज लेअरमध्ये पहिला इमेज लेअर आहे त्याला काय करायचं आहे, इथं इफेक्टवर क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं काय करायचं ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर आल्यानंतर 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी आणि त्यानंतर सुपर लार्ज म्हणून हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता बघू शकता इथं सुपर लार्ज तुम्हाला इफेक्ट दिसून येईल. तर सुपर लार्ज इफेक्ट आहे तो या इमेज पुरताच, या पहिल्या इमेज पुरताच आपल्याला ठेवून घ्यायचे. त्यानंतर बघू शकता 5 नंबर नंतर 5 नंबरची आपण 5 तर केलेले आहेत. आता 6 नंबरची जी लेअर आहे सगळ्यात स्मॉल ती सिलेक्ट करायची आहे आणि इथून आपल्याला काय करायचं व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सिम्पली इथं काय करायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत क्लोन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता क्लोन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जो डुप्लिंग हा जो 6 नंबरचा इफेक्ट दिसतोय तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन ही जी इन्सिट आहे ती आपल्याला 50 ते 60% तुम्ही ठेवू शकता. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर वेव ABS हा जो पहिला इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर इथून पासून होणारी 3rd इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत लास्टिंगला येऊ तिथं आपल्याला स्प्लिट ऑप्शन क्लिक करायचं आहे. आता स्प्लिट ऑप्शनमध्ये आपल्याला 3 मिरर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून ॲडजस्टमध्ये जाऊन व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. व्हर्टिकल सेट केल्यानंतर फिल्टर ही तिथं काय करायचं 0 करून टाकायचं. म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं तुम्हाला काय करायचं हे ऑप्शन स्क्रोल करत फ्लॅश इनेबल म्हणून हा जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन स्क्रोल करत लास्टला येऊन D3D या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मून अँड स्टार्स या 2 नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर आहे तो 0 वरून टाकायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून आज लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसून येणार आहे. तर याचं नाव आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्या इथे काय दिसणार आहे अशा प्रकारे ऑप्शन स्क्रोल करत वेव अँड ABS म्हणून किंवा वेवमधील आपल्याला तो इफेक्ट आहे अशा प्रकारे 3rd नंबरला मिळून जाणार आहे. सिम्पली अप्लाय करून घ्यायचे आहे आणि लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघायचं आहे. बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला 9 टेल्स म्हणून हा जो इफेक्ट मिळणार आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी हे ऑप्शन स्क्रोल करत 9 टेल्स अशा प्रकारे इफेक्ट राहणार आहे सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता पूर्ण स्टेटसला तर इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता इथून पुढं काय करायचे जिथून आपल्याला लॉंग इमेज संपतायत आणि शॉर्ट इमेज चालू होत आहेत तिथं आपल्याला ट्रान्झॅक्शन व्हाईट कलरच्या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं इथं आपल्याला कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला तुम्हाला बघू शकता इफेक्ट मिळून जातील. तर या ऑप्शनमधील बघू शकता तुम्हाला कोणता शेक इफेक्ट किंवा राईट यामधील कोणताही चालेल तर तुम्ही बघू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं ठेवू शकता. तर इथं आपल्याला ट्रेमोर अशा प्रकारे जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता फक्त इथं काय करायचं की इथून पासून जो मागच्या इमेज लेअर आहे त्या ट्रान्झॅक्शन बॉक्सचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला काढून टाकायचा आहे. काढून टाकल्यानंतरच तो आपल्याला आपला इफेक्ट आहे पेंडुलम तो आपल्याला इथं क्लिअर दिसणार आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं बघू शकता असा याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे.
तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बॅक निघून येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे मटेरियल आहे त्यामध्ये तुम्हाला एक ब्लॅक PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून घ्यायची. आता ॲड करून घेतल्यानंतर काय करायची, ही सिम्पली पहिल्यांदा रोटेट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे -90 डिग्री रोटेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर काय करायचे, हे खालील ऑप्शन स्क्रोल करत बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल क्रॉप म्हणून किंवा एडिट म्हणूनही मिळून जाईल. तर तो सिम्पली ऑप्शन काय करायचा इथे आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. तर एडिट म्हणून हा ऑप्शन आहे तो सिम्पली सिलेक्ट करून इथं 3 नंबर क्रॉपवर जायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की अशा प्रकारे दोन्ही साईडनी अशा प्रकारे येऊन अशा प्रकारे आपल्याला साईज तयार करायची आहे आणि ओके बटनावर क्लिक करून अशा प्रकारे ती साईज राहणार आहे आणि त्यानंतर ती PNG अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून सेट करायची आहे. आता सेट केल्यानंतर बॅक निघून ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन ती PNG आपल्याला दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून त्याची थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला त्या आपल्या PNG वरती सेट करून घ्यायची आहे. आणि सेट केल्यानंतर इथं बघू शकता PNG कमी जास्त तुम्ही करू शकता, तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचं आहे. ठेवून घेतल्यानंतर या PNGची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी.